अगं शांते म्हटलं ऊन लागेल ना ते गव्हाला लावून हात खेळून आता. हा किती वेळेस राहिली म्हटलं ऊन येत नाही उभी तू ये ना सावलीत उभी थोडीशी ऊन आहे किती लागेल बरं तुले सांगू राहिलं म्हटलं मी दवाखान्यात काही घेऊन जाईन ना म्हटलं मी डबल मग तुला. थांब ना थोडसे का हात छूट लागेल नाही गाऊन घरातले रवड एकदम चिमले होते ते गहू ओले वळसर वळसर लागत होते ना. थांब ना हा सुरू जाऊन थोडासा हात येतो ना येतो थांबा. काय बाबा तू सांगू सांगू थकलो म्हटलं मी तू ना त्या वयातलीच वय लागली गव्हाच्या त्या गहू का कोण येत नाही ना. हा चल म्हटलं अंदर जेवण खान कर मग येजो अरे बजू बास टाकून अरे बास टाक अति बजो राखून करजो पुऱ्या गव्हाची म्हटलं चल म्हटलं कोण येत नाही. नाही बाबा मी मोठं गहू म्हटलं सोडून का जेवण काय जाऊ का म्हटलं मी. हा कशी बोलता तुम्ही. हा कोणी आले नेले मुठमुठ भर हा पायली भर नेलं आदली भर नेले तर मग काय करा म्हटलं आपण. हा तुम्ही जा म्हटलं जेवण करायला आपली प्रीतूबाई आहे घरात मी प्रीतूबाई जेवण काय वांगा ते गेली जेवण करायला. मी आता गहू अंदर जायपर्यंत मी काही जेवण घेऊन काही करत नाही बाप्पा. कोण नेलं गेलं तर काय करा बघता म्हटलं एवढं चांगले गहू सोन्यासारखे. हा म्हणून म्हणतात बाईच्या वयी लागाच नाही म्हणते कोणा माणसानं. बाई ना किती आपण सांगा समजावून बाई करते तिच्या मनालाच करून काही करायचं आहे तर आपण सांगू सांगू थकतो. पण बाई आहे का आपल्या मनाला शिवाय तिच्या म्हटल्याशिवाय तिथे म्हटलं तरच तिचं बरं आपण म्हटलं तर असंच आपलं मनाला काही ऐकतच नाही. म्हणून म्हणतात बाईच्या वयी लागाच नाही. हो तुम्हाला नाही माहित आहे. हा नाही ऐकत नाही तुमचं काय कधी नाही ऐकलं काय नाही ऐकलं मी तुमचं. हा लग्न झालं तर आपण ऐकू राहिलं तुमचं का. हा आता म्हातारपणी ऐकू म्हटलं तुमचं मरेपर्यंत तेच ते. हा सगळं ऐकत बसू का म्हटलं मामा काही करू का नाही म्हटलं मी. आता जर मी घरात नाही गेली तुमच्यासोबत आणि गहू घेऊन नेले तर मग जबाबदारी कोण घेत तुम्ही घ्याल का मग. हा तर मग बोलले तुम्ही खासाल ना हातच्या खासाल का म्हटलं बोलले मग. जाऊ दे आता करतो म्हणा तू काय करायचं मी चाललो घरात नाही तुला मागतो जेवण करतो मी आणि 12 चक्कर मारून जातो एका चक्कर घेऊन मारून येतो. तू पाय तू गव्हाचं काय करायचं पण म्हटलं जास्त ऊन नको म्हटलं ऊन लागेल बरं ऊन लय कडाकीदार लागली म्हटलं 12 वाजली 12 वाजताची ऊन हे ते लवकर काही होत ते आणि ते चप्पल नाही घातल्याच्या अंदर. चप्पल घाल म्हटलं अंदर जाऊन चुपचाप ना आणि म्हटलं ती. हा एवढं विचार नका करू टेन्शन घेऊ मी चप्पल घालतो काही नाही होत मला आज इतक्या वर्षाची ऊन लागली नाही आता ऊन लागेल का मला. कशी बोलता तुम्ही. हा मी का लहान आहे का म्हटलं मला ऊन लागेल. हा लहान मोठे पास म्हटलं ऊन लागली ना तर मुंबईत पडते कसं हाल होते बेहाल म्हटलं राहू दे ना म्हटलं काय वेळ लागतं उन्हीच्या बस काय बशीन तर झपाट्या देशील म्हटलं तू उन्हीच्या ऐकत नाही तू आहे ना करतो म्हणा मी चाललो. तुम्ही डोक्ष नाही गरम नाही डोक्ष पैसे उन्हे होतं पहिले वरून तुम्ही डोक्ष काही खाऊ नका. एक काम करू येत आता गहू चालून कोपर घेऊन येतो फक्त. आता बाळ बसेल ना तुम्ही तर तेवढं आणून ठुल्ले जायचं मग मी गाऊन घेऊन घेणार आहे. सोंडे गेले झाले असेल तर घेऊन जाऊन किडे काय आहे तर खरे गोटे. बरं ठीक आहे करते म्हणा काय करू पण म्हटलं जास्त ऊन नको म्हटलं खरं शांते ऊन लागेल म्हटलं लय बेहाल बसून बरं तू. हो ना काळजी न करू मी फक्त थोडासा हात फिरतो गावाहून आणि पटकन येतो ते उभी राहतो. बरं ठीक आहे. काय सुनते पिल्या कुठे गेला म्हटलं पिल्या विसरायला नाही. हा अहो आई तो नाही का ते आपल्या मायाबाईच्या पोरासोबत खेळायला गेला तिकडे मीराबाईच्या घरी गेला तर ती ते जगदान चिंगरी आहे ना त्यासोबत खेळू राहिला तो बसून. अहो माय बाई कशी माय असो तू. म्हटलं एवढीशी पाठवून लेकराला बाहेर खेळाले ऊन घेऊन लागेल ना मग म्हटलं झपाट्यात येईल ना उन्हाचे तर कशी काय बापा काही समजत नाही. 2 लेकराची माय झाली बापा तू सांगाले तुला म्हटलं काही अक्कलच नाही हो म्हटलं बापा काय करा म्हटलं देवानं अशी कधी दिली मा काय जण माय मला सुने. आता जुन्ना 5-10 मिनिटं झालं ते बापाला सोडून गेली त्याला जगण्यात तो राहत नव्हतं मला दादाचं घर जायचं जगनदादाच्या घर जायचंय म्हणून तर आत्ताच सोडून दिलं त्याच्या बापाला घेऊन. कशी काय असं म्हटलं तू त्याला म्हटलं सोडून देतो म्हणून लेकराला घेऊन जाती आणि त्या म्हटलं हो सोडून द्यायचं नाही म्हटलं थांबावं लिहून आहे नंतर दुपारच्या काय सोड जा म्हणून काही नाही आहे ना. कशी असो तू. हा म्हटलं बिचारे 12-1 वाजलं ना कळकळ ऊन असते म्हटलं 12 आणि ते चप्पलचं पाठवलं असेल त्या. आता काय झालं बाबा कुठे फिरू कुठे पोहोचले आता मी. आता कोणत्या गाव कुठे गेला असेल कोणत्या गलीत गेला असेल काय झालं आता पाला की बाप्पा मला जाऊन त्या भोशा ठेवलं पिल्ल्याले लेकराला कोणत्या तर बस बापा कल्याणच होते बापा. ना कोणती गोष्ट नाही का एकदमच रंगानच तयार करते. हा आता का मी म्हटलं का घेऊन जा म्हणून त्याले तेच तर घेऊन गेले उकळली गोष्ट करून ना गोल फिरून मापाशी येणार ते. हा काही म्हटलं काही झालं तर सुनबाई असं केलं सुनबाई तसं केलं. हा म्हटलं आता माझी गलती आहे नाही ते घेऊन गेले त्याला काही पोट म्हणून त्याला काही बोलत नाही मलाच बोलणे खा लागन काऊन नेलं नसं नेलं तसं नेलं
आणि माय लेकराचे काय हालात नाही म्हटलं. हा आता गेलं खेळायला बाहेर. ते काय बापा कशी आहे म्हटलं माझी सासूबाई समजत नाही मला. काय झालं म्हटलं? कोण याची बडबड करायली? काय म्हटलं तोंडावर बोलणं? काही नाही हो आई म्हटलं ते मी विचार करायला होती. मी म्हटलं हे यानेच घेऊन गेले तर ते लेकरू मी त्याला म्हटलं नाही घेऊन जाऊन मला बिनपुसत्या घेऊन गेले. मला दरवाजापाशी उभी राहिली धरून म्हणत होते आणि सविते म्हणे दरात लावून घे म्हणे कुत्रे गित्र घुशीन. मी पिलाला घेऊन चाललो म्हणजे जगनाच्या घरी. तो जगनदाराच्या घर जातो मुलाला म्हणे त्याच्या घर सोडून देतो म्हणून म्हणे मी जाऊन. बरं जाऊ दे बापा त्या वैक लागत नाही. मी पाहते मी कुठे गेलं कुठं सोडलं पोराले आणि कुठे काय फिरवायला घेऊन म्हटलं वच. हा त्याला तेच तर काम पाहिजे त्याला लेकरू घेऊन कधी फिरायले. ते दोघं बहीण भाऊ कोणते काम आहेत. मीच पात्याला घेऊन येतो घरी. आता म्हटलं बिनपुसता म्हटलं मला काही पाठणं म्हटलं पार जगनाच्या घरी उडी करायची म्हटलं. उन्हाळा लागला ना माहित नाही का तुले? हा म्हणून म्हटलं उन्हाळा लागला पाठवून कुठे तिथं. आता घाट ठेवलं चुपचाप ना. बरोबर आई मग ठीक आहे सांगतो. बरोबर हे तर चिंगरे म्हटलं हात पकडून ठेव बरं. त्याची आजी बदले तुला कशी आहे म्हणून त्याचा म्हटलं हात गीत पकडून ठेव. इकडे तिकडे पळीन ना ते तर मग आपण आपलं हे होईल. त्या बाबांना आपल्या घराला ठेवून दिलं ते पिलाले. त्याची आजी दिसलं ना तर म्हटलं कुठे गेलं मान तू कुठे हरवला ना असं होईल म्हटलं. हात पकड आहे म्हटलं तू. अरे हो दादा हात पकडून ठेवला त्याने मी. खेळच राहिला ना आपण कुठे जाईल ती येतीच राहील ना तू उभा. हो पण तरी पण लक्ष द्या मग त्याच्या वाटतं. हे पा पुढे गाव फिरलं म्हटलं. हे पाहिजे कुठे आहेत. अरे जगण्या बोल आजी काय झालं? काय झालं म्हणतो म्हटलं नाताला घेऊन कुठे फिरला म्हटलं बिना चपलीचा. हा तिला म्हटलं उन्ही काहीच नाही कुठे फिरायला म्हटलं घेऊन त्याला. हा उन्हा किती लागले त्याला म्हटलं. ते पैदल सुनसनात नाही म्हटलं. काय किती ऊन आहे म्हटलं. ऊन किती लागेल ना म्हटलं तुले. हा म्हटलं ते उलचेच पोराले म्हणून मला का ऊन लावता का म्हटलं तू ऊन फिरत त्याला घेऊन. हा आताच घेऊन आला म्हटलं आम्ही आताच खेळायला होती. आता बसून आलो मी खेळायला. चालूच काय तू ऊन फिरू ना आई आजी इथं चालूच नाही खेळतो आम्ही. आता फुटबॉल आणतो मी घरी जाऊन आणि तिघं जण फुटबॉल खेळतो इथं बसून. हा काय करायचं म्हटलं फुटबॉल खेळायचं तुम्ही दोघं बहीण भाऊ खेळा आणि तिला दाखवा बाशी त्याला घरी घेऊन जाते मी म्हटलं. ऊन गिन लागली बाप्पा आमच्या डोक्यावर असताना मग आता ऊन लागली त्याला उलचं खायला ते. हा एवढं समजत नाही का तुम्हाला? घरात खेळायचं फुटबॉल काय खेळायचं होतं. तिथे याची गरज होती का? मी आता घरून आली मी अजून तिकडे 2-3 गल्ले पाहिलं दिसला नाही म्हटलं आणि ते दिसला मला खेळताना. हा इस्तू काढत असून मशीन मध्ये सगळे बोरी झाडा खाली कुठं राहू दे म्हटलं. मला माहिती कसं असतं तुझं. आणि इकडे जाऊन घरी घेऊन जाते मी. अहो आजी काही नाही ना इथंच बसतो इथंच खेळतो ना आम्ही कुठे जात नाही. इथं मी जात नाही मी जंगलात जात मी इथंच खेळतो. चिमणी आहे ना घरी आई गेली वावरात नाही आणि बाबा गेले कामाला म्हणून म्हटलं आता आधीच बसून खेळतो आम्ही. अरे बाप्पा खेळला बाप्पा तू काय खेळा तुम्ही दोघं भाव आले आणि इकडे पिलाले मी पिला घेऊन जातो घरी. चला ठिकाणी फिरवला म्हटलं तुला. हा सांगा तुला तरी फिरणं होतं म्हणून. हा बरोबर दिसला तू होती मला. हा कुठे पाहून म्हटलं मी तुला. चल घरी म्हटलं जेवण घेऊन उपाशी तापाशी म्हटलं फिरवायला दोघांसोबत. आणि चल घरी लवकर. जाऊ दे शिंगरे आपण दोघं बस खेळू. मी नाही का ती चल घरी फुटबॉल आणू आपण खेळू इथं मोकळा आहे इथं सावली आहे इथं आपल्याला खेळायला. तर म्हटलं चल घरी आपण फुटबॉल आणू आधीच खेळू आपण दोघं भाऊ. जाऊ दे पिल्लली घरी. चल दादा मग आणू घरूनच फुटबॉलात खेळू इथंच. काय घेतलं एकटाच आला म्हटलं. कुठे ते दोघं ठेवलं म्हटलं त्या सोडून. एकटाच कुठे फिरायला म्हटलं तू. अहो आई ते याची पिल्याची आजी आली होती. पिल्याला घेऊन गेली घरी आणि चिंगरी पाणी पिऊ राहिली 12 मटक्यातलं. कुठं काय कसं आली म्हटलं तिच्याची. ते आपल्या घरी तरी बापाने ठेवून दिलं होतं ना आपली म्हणे खेळड्या म्हणे येतं नंतर त्याची आई म्हणे घ्यायला मग घेऊन जाईल म्हणे. कुठं कसं आली म्हटलं ते आम्ही ते माया काकूचं घर आहे ना तिथे आम्ही खेळून राहिलो होतो. तर आली तिकडून आजी म्हणे ऊन वगैरे लागेल म्हणे पोराले मग काय करू म्हणे आम्ही म्हणून त्याला घेऊन गेले घरी. हो का रे जाऊ दे नेलं पप्पा म्हटलं जाऊ दे आता म्हटलं गेले इकडे तिकडे जर आणून दिलं ना इकडे तिकडे काही फिरतो त्याला घेऊन. ते त्याच्या आजीचा किती जीव आहे तुला माहिती म्हणतात नाही तिच्या पोर जातात नाही म्हणून म्हटलं इकडे तिकडे फिरू नको म्हटलं घेऊन त्याला. आता काही जर आणलं तर घरात ठेवत जायला आणून बसा 2-3 मिनिट ठेवून देत जा मग नेत जा वापस तरीच त्याच्या सोडून देत जा. त्याची आईची बरोबर नाही आहे म्हटलं. त्याची आजी वाटतं काही तिथंच कापून त्याला म्हणून म्हटलं काही आज गरज नाही म्हटलं. ते आहे ना तुम्ही दोघं तुम्ही खेळायला खेळाले मग काय तुम्हाला
बरं आम्ही दोघं बस जाईल आणि बस आम्ही दोघं फुटबॉल कुठला म्हटलं फुटबॉल घेऊन आम्ही दोघं खेळतो ना बाहेर जाऊन ते सावलेल तिथं सावलीतच खेळतो आम्ही. बरं सावलीतच खेळत जाईल इकडे फिट नको हा म्हटलं उद्या लाईन बाबू म्हटलं बरोबर म्हटलं गाजींना पण उन्हा लाईन म्हटलं बरोबर खेळता. तसंच आता जाऊ नका बाहेर बाप्पा आलं ऊन आहे ना चित्तून स्वतःला घरात येऊ ना उन्हाळ्याला ह्या म्हटलं जाऊ ना संध्याकाळी वेस्ट ठेवलं म्हटलं आता मस्त पैकी झोपा म्हटलं अंदर येऊन कूलरच्या हवेखाली हा गरम आहे बाहेर गरम लागत नसतं चटक लागत ना पाहिलं म्हटलं ऊन गेली लागेल म्हटलं झाका पडीन म्हटलं गरम वाफाय लागतं म्हटलं बाबू काही जाऊ नका आता बाहेर खेळायला 4-5 वाजता जातो आता जा घरातून झोपून जाय. बरं ठीक आहे तसं करतो मग 4-5 वाजता जातो. चिनीला आवाज दिला तर बाहेर मटके पाशी पाणी पेल ना ते तिला आवाज देतो आपण दिले म्हणून तर 4-5 वाजता खेळू आपण खेळू. बरं हो जा आवाज दिली.